आपली सुरुवात थोडीशी लेट झाली आहे. टाईम झाला आहे 5:54. गॅस तर रात्रीच भरला होता, पण एक गाडी ती खाली बसतीच नेहमी. बघूया जाता जाता जर फील केला तर. आणि काल आमच्या मोठ्या बंधूंनी गाडी नेली होती संध्याकाळी, रात्री मी आल्यावर. थोडीशी लावली एका साईडनी, खाली डेंट वाटला आहे बंपरला. ते काय जाईल, पण झाली सुरुवात गाडीची. ठीक आहे, असो. आजचा दिवस बघूया. आज चुकून माझ्याकडनं उठल्यानंतर ते ओला ॲप चेक करताना ऑन झालं होतं आणि तिथनं राईड पडायला लागले होते सकाळी 5:15. आपल्याला भोसरी दिघीतनं राईड पडली. घराच्या इथनंच आपण चालू केलं 1 मिनिटामध्ये आपल्याला राईड पडली. आणि आज ओलाने मला फेअर दाखवायला सुरुवात केली आजपासून. आधी फेअर दाखवत नव्हतं, फक्त लोकेशन दाखवायचं. तर 275 होतं. आणि तिथं गेल्यावर दिघीतनं कस्टमरला घाई होती, फोन आला होता, थोडं लवकर गेलो. आणि इथं चाकणला महिंद्रा मी लोकेशन बघितलंच नव्हतं, ड्रॉप लोकेशन कुठं सोडायचे. आता इथनं थोडंसं मला रोडला पुढं जावं लागेल. बघूया आता इथनं कशी राईड पडते, कारण इथं तर पडणं मुश्किल आहे. थोडंसं पुढं जावं लागेल सिटीमध्ये. आणि महिंद्राला आपण ड्रॉप केले. कस्टमरचं बिल झालं आहे 405. किलोमीटर झाले 200. किलोमीटर झालं आहे 20. आणि आपल्याला दिले 295. तर फेअर तर व्यवस्थित दिलं आहे, पण इथनं राईड नाही पडायची लवकर. ठीक आहे, पण सकाळची दिवसाची सुरुवात झाली. आपण करूया अपडेट पुढं काय होते ते. वानवडीची आपल्याला राईड पडली आहे. फर्स्ट टाइम एवढ्या दूरचा पिकअप घेतोय. 9 किलोमीटरचा पिकअप आहे. 24 मिनिटं दाखवले, पण उबेरकडे म्हणल्यावर जरी कॅन्सल झाली तरी आपल्याला कॅन्सलेशन चार्ज भेटेल. सो मी राईड ॲक्सेप्ट केली आहे. आणि फेअर पण मला 496 रुपये दाखवलं आहे. फर्स्ट टाइमच एवढा फेअर आहे, तर हरकत नाही करायला. सकाळचे म्हणल्यावर काय हरकत नाही. इथनं मोकळं जाण्यापेक्षा एमटीचे पैसे आपल्याला तेवढेच, कॅन्सल जरी राईड झाली तरी त्याचे पैसे भेटून जातील. ठीक आहे, करतो मी अपडेट कस्टमरला पिकअप केल्यानंतर. देहू रोडपासून आपल्याला एक ट्रिप भेटली होती 9 किलोमीटरचा पिकअप. सर्वात जास्त पिक होता आज माझा. आणि आपण कस्टमरला सोडले वानवडीला रुबी हॉल क्लिनिकला, हॉस्पिटलला. तर टाईम झाला आहे 8:27. किलोमीटर पण आपले 81 किलोमीटर झालेत आज. आणि जवळपास 300 रुपये ते आणि 472, 300, 700 आणि 72, 800, 772, 800, जवळपास पावणे 800 रुपये आपलं अर्निंग झालेलं आहे सकाळ. तर इथून पुढं बघूया कुठं ट्रिप भेटते. थोडंसं फ्रेश वगैरे व्हायचं आहे, बघूया. ठीक आहे, करतो अपडेट. आपल्याला इथनं लगेच एक नाश्ता केला मी, ढोकळा खाल्ला आज. आणि इथून आपल्याला एक राईड पडली भोसरी MIDCची. तर डायरेक्ट आपल्या घराकडचीच राईड आहे. आणि 2 किलोमीटरचा पिकअप आहे. करूया कस्टमरला ड्रॉप. फेअर दाखवले 296. बघूया आपल्याला किती भेटतात, करतो अपडेट. कस्टमरला केलं आपण ड्रॉप. आणि इथं आता भोसरी MIDC मध्ये आहे. इथं भावाचं शॉप आहे कपड्याचं, तिथं जाऊन फ्रेश होतो. आणि पुढं बघू. आता घरी गेलो तर टाईम जाईल फुकट. इथं आहे आपली सोय, तर करून घ्यायचं. इथं फ्रेश होतो आणि परत आपलं उबेर चालू करतो. कस्टमरने आणखीन एक पिकअप ॲड केला होता मध्ये स्टॉप जहांगीरला. तर आपल्याला थोडंसं फेअर वाढवून भेटलं. 302 या 305 काहीतरी भेटले. कस्टमरचं बिल झालं तर 399. आणि आता बघूया पुढं काय होते. असं झालं व्यवस्थित. 1000 रुपयापर्यंत गेला असेल. किलोमीटर झाले 110, 1000 अकराचे. आणि टाईम झाला आहे 9:49. करतो अपडेट पुढं. पिंपळे सौदागरपासून ट्रिप आणली होती आपण आनंदनगर, पण किलोमीटर मॅच नाही करत ते ओलासोबत. 23 किलोमीटरची राईड झाली, पण मला 18.5 किलोमीटर दाखवते. मला 185 चालेल. ॲक्च्युली 23 किलोमीटर आणि 2 किलोमीटरचा पिकअप होता. 25 किलोमीटरची राईड. ॲटलिस्ट 300 रुपये तरी यायला पाहिजे होते, पण 185 चालेत. कंप्लेंट टाकतोय, पण या ॲपमधनं तर काय होत नाही आहे. बहुतेक डायरेक्ट समोरच जावं लागेल, कारण मागं पण एकदा अशीच राईड झाली. ठीक आहे, बघूया. टाइम झालाय 12:09. करतो अपडेट पुढं कशी राईड भेटते इथनं. आपण ती पिंपळे गुरावरनं ती आनंदनगरची ट्रिप कंप्लीट केली. आणि तिथनं थोडंसं पुढं आलो तर आपल्याला शुक्रवार पेठेतली भेटली.
पण हे पेठेतलं गणित काय माझ्या लक्षात येत नाही. टाइम किलोमीटर होते फक्त 6, टाइम लागलाय अर्धा तास. तिथनं बाहेर पडायला आणखी 15 मिनिटं. म्हणजे वेळेचं काय महत्त्व राहतच नाही पेठेमध्ये. रस्ते असे छोटे छोटे आहेत. आता मी शनिवार वाड्याच्या इथनं निघतोय मागच्या साईडनी. आता एक तर संगमवाडीच्या साईडला किंवा मग रेल्वे स्टेशन, कारण आज ITचे तर राईड भेटणार नाही, कारण सॅटर्डे संडे म्हणतोय त्यांना ऑफ असतं. एक तर स्टेशनच्या इथं बघतो थोडा वेळ, नंतर 1380चं काम आपलं झालेलं आहे. टाइम झाला 1:11. बघूया पुढे काय होतंय, कसं ट्रिप पडतात. ट्रिप सध्या नाही पडते, बराच वेळ झाले, कारण इथं ट्रॅफिक आहे सगळं. स्टेशनच्या साईडला बघतो आणि मग इथून संगमवाडीला निघून जाईल. ठीक आहे, करतो अपडेट. आत्ता आलोय आपण स्टेशनच्या मागच्या साईडला, रेल्वे स्टेशनच्या पुढच्या साईडला. तर आता इथनं बघूया कुठं ट्रिप पडते. आज तर गर्दी आहे, सॅटर्डे संडे असल्यामुळं थोडंसं स्लो दिसतंय. आणि सकाळचे राईड एकदम मस्त पडले, 3 राईड इथंच. आणि नंतरचे 3 राईड असल्या बोर झाल्या, बळं कम्प्लीट केलेत ते. आता बघूया इथनं आता कशा राईड पडतात ते. इथं थांबलोय आता सावलीला. टाइम झालाय 1:22 आणि 1400 रुपयाचं काहीतरी अर्निंग झालेलं आहे. आणि बघूया आणखी आपल्याला किती होते. पुण्यातनं स्टेशनवरनं हिंजवडीला आपण एक राईड आणली, कस्टमरला सोडले. आणि आता इथनं परत हिंजवडीतनं राईड भेटते चिंचवडसाठी, ती घेऊया. हिंजवडीवरनं आपल्याला राईड भेटली होती. पहिली स्टेशनपासून हिंजवडी भेटली, ती कंप्लीट केली. त्याच्यानंतर हिंजवडीपासून आपल्याला स्टेशनची राईड भेटली चिंचवडला. चिंचवडची राईड कंप्लीट केली आत्ताच, कस्टमरला सोडले. आणि टाईम झाला 3:49. आपलं अर्निंग थोडं कमी झाले, पण 1900 वगैरे झाले. 1880 1900 असं अर्निंग झालेलं आहे आजचं. आणि 550-600चा गॅस पकडला तरी 1300-1350 रुपये आपल्याला राहतात. आणि आता आपण निघतोय घरी, भूक पण लागली आहे. 4 एक 10-15 मिनिटात मी घरी पोहोचेल. आणि बघूया मग आता उद्याच्या आपलं आजचं टार्गेट तर झालं, काल पण झालं होतं. ठीक आहे, बघूया, करतो अपडेट तसं.